तर नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही चाललो आहे जत्रेला. अंगणवाडीच्या भराडी देवीच्या जत्रेचा पहिला दिवस आणि आम्ही आज सर्व चिल्ली पिल्ली सर्व मामा वगैरे मावशी वगैरे सर्व आम्ही रिक्षेत बसून चाललो अंगणवाडीच्या जत्रेत. तर तुम्ही व्हिडिओ बघा शेवटपर्यंत कशी जत्रा आमची भरता. तर गर्दी पण खूप होती आणि मी संध्याकाळची निघालेलो 5:30-6 वाजता. तर भोगलेवाडीत जाम ट्रॅफिक होता. त्यानंतर आम्ही इकडे पोचलो, अंगणवाडीच्या साईडला पोचलो आणि तिकडे रिक्षा वगैरे पार्क करूसाठी आम्ही थांबलो. तोपर्यंत आम्ही इकडे व्हिडिओ वगैरे केलो, फोटो काढलो. सर्वच होतो, अद्वय, आर्या, सर्व, चकुला, गुड्डा, वैभवी, मामा सर्वच होते. त्यामुळे आम्ही थोडं वेळ थांबलो तिकडे. रिक्षा पार्क करून झाल्याच्या नंतर आम्ही इथून निघालो. तर मग ही सर्व मस्तपैकी पैसे घेऊन इल्ली काय काय शॉपिंग करूसाठी. आणि आमका आधी पहिला जायचं होतं देवदर्शन घेऊ. तर पहिला आम्ही देवीच्या दर्शन व ओटी वगैरे भरूसाठी आम्ही इथून निघालो. मग गर्दी तर खूप होती, गाडी बिडे होते, दुकानं पण मरणाची होती. आणि पुढे तुम्ही बघा कशा प्रकारे दुकानं वगैरे सर्व लागलेली ती. आणि बाकी सर्व आम्ही थेसून निघालो. तर आम्ही पहिल्यांदा बघितलं होतं खूप गर्दी. इकडे गाडी वगैरे पार्क करूची सोय केलेली होती उजव्या साईडला, 4 व्हीलर 2 व्हीलर पार्किंगची. आणि आम्ही देवीच्या लाईनीत राहिलो. आमच्याकडे VIP पास होतो, तरी पण आम्ही VIP पासने गेलो नाही, कारण की आमच्याकडे एकच पास होतो आणि खूप जण होतो. त्यामुळे आम्ही नॉर्मल लाईनने गेलो आणि जास्त गर्दी पण नव्हती, त्यामुळे आम्ही आरामात दर्शन घेतलं. तर आमचं बरोबर 15 ते 20 मिनटात दर्शन झालं. त्यानंतर आम्ही गेलो खाली. काय काय खेळ होते, तर अद्वय काय ना काय खेळाचा होता. मग आकाश पाळणे सगळा खाली लागलेला होता गार्डनमध्ये. त्या थयच्या साईडला गेलो होतो. अद्वय आणि ह्या बंदुकीन काय काय गोळी मारूचा गेम खेळत होते, अद्वय आणि युगांग. दोघांनी हे काय काय टाईमपास करत होते. गोळी आणि ते फुगवलेले फोडत होते. मग तवसर आम्ही हे दोघंजण मजा करत होते. तवसर आम्ही बघत बसलेलो. आणि ह्यांना बरेच काय काय नेम काढलेले आणि खाली पण मारण्याची गर्दी होती. आणि हे सर्व नेम बीम काढून झाले. बरेच फुगे फोडले अद्वैन. आणि त्यानंतर युगांगने पण बरेच फुगे फोडले. मग त्यांची मजा सगळी बघत होतो. आम्ही काय खेळलो नाही, आमका सांगत होते नेम बीम काढा मामा. आणि तर आम्ही काय खेळलो नाही. दोघांनी बरेच फुगे फोडल्यानी मजा केल्यानी. त्यानंतर थैसून आम्ही खालच्या साईडला निघालो. अकडे सगळे आकाश पाळणे मोठमोठे, काय ना काय खेळ, विविध प्रकारचे खेळ लागलेले. बरीच सगळी दुकानाकडे खेळायची होती. काय ना काय ग्लासानं हे फोडायचा ते फोडायचा, काय ना काय होतं मारण्याची खेळण्याची दुकानं वगैरे. मग थैसून आम्ही चलत खाली गेलो. लय डेंजर काय काय पाळणे होते. ही होडी आधी भारीच होती, लय डेंजर होती, लय वर जाय आणि लय स्पीडने एकदम खाली गेली आहे. तर आमच्या पोरांका पण बसायचं मूड झालं होतं. ह्या गोल जाय फिरता या काहीतरी, त्याच्यात सगळी बसाका म्हटलं आम्ही बसूया. तर ही सगळी बसाक गेली त्याच्यात. आणि अकडे बारीक सारीक काही ना काय गाडी होते. मग तवसर मग ही सगळी ह्यांका बसायचं झाला आता गोल या फिरता. त्याच्यात मग ही बसासाठी सर्व गेली. तर मामाने वगैरे तिकिटी काढल्या नाही. आणि माका विचार होते मामाने, मी काय नाही म्हणून सांगले. तर ही सर्व 4-5 जण बसली, युगांग, आर्या सर्व. तर आम्ही आपले बघत बसलेलो कडे. ती सगळी त्याच्यात बसली. आणि अद्वय भाई आमचे गाडी चालवू लागले. गोल गाडी पेटवून टाकल्याने एकदम फुल. पल्सर गाडी होती आणि पल्सर गाडीवर अद्वय एकदम पेटानच गाडी फिरवल्या. आणि ही तवसर यांच्या रेडी झालेला आणि यांची गाडी झाली फिराक चालू. यांनी पोरांनी जाम मजा केली आणि कुकारे मारल्याने गोल लय फिरतात स्पीडने एकदम. तर सर्व बरीच वेळा फिरली मजा केल्याने. यांचा फिराण झाला आणि ही इली सगळी. यांचं अवतार एकदम भारीच झालेलो. फेस सगळे उडलेले, कारण की एवढा तास जोडा स्पीडने फिरता. तर चकुला आरी शाप फिरलेली गोल फिराल. तर हसत दिली. तर त्याच्यानंतर म्हटलं आता खय जाऊया, दुसरीकडे जाऊया. तर मग तकडे बघू. त्यांनी ह्याच्यात मी एकदा बसलेले ब्रेक डान्समध्ये. त्याच्यानंतर आयुष्यात कधी बसायचं नाही आणि बसलं नाही, कारण की एवढा डेंजर आहे ना. थोसून तुम्ही एकदा ठरवलं आहे ना तर बसले नाही. हा आकाश पाळण्याचं नावच घेऊ नको. आकाश पाळण्याचं आणि आपलं काही लांबपर्यंत विषय येत नाही. ह्यांका विचारलं तुम्ही बसताच काय, तर मावशीने नाही, तर ह्यांनी काय नाही म्हणून सांगलं. तर थैसून आम्ही पुढे गेलो फिरत बघूया अजून काय असा काय. मग त्याच्यासाठी पहिली संध्याकाळी गर्दी नव्हती. आणि जशी रात्र होऊ लागली तशी मरणाची गर्दी वाढत गेली. खूपच गर्दी झाली नंतर.
आणि आम्ही थंयसर निघालेलो, पण बाकी अजून आमका फिरायचा होता वरच्या साईडला. थंयसर मग आम्ही थंयसून गेलो, पण गर्दी पण खूप वाढतच होती. मग थंयसून पुढे गेलो आणि ही सर्व म्हणायला लागली आमका भूक लागली सर्व बारकी. मग मामा घेऊन येलो त्यांका हॉटेलमध्ये. मग हॉटेलमध्ये बसवल्यानी काय व्हाया तर केल्यानी लॉलीपॉप वगैरे होय. तर मग चायनीज वगैरे काय आयटम मागवल्यानी. तर सगळ्यांनी चायनीज वगैरे लॉलीपॉप वगैरे खाऊन झालो, मजा केल्यानी मस्तपैकी 2-2 लॉलीपॉप खाल्यानी. थंयसून मग आम्ही गेलो रेडो बघू. थंयसून आम्ही रेडो वगैरे होतो, हो 1.5 टनाचो रेडो आणि 6 किलोचो एक कोंबो होतो बाजूगत. तर हो कोल्हापूरवरसून इलेलो रेडोवालो. तर बरोबर 1500 किलोचो होतो, 1.5 टनचो. आणि ह्योच एक आकर्षण होतो जत्रेचा मोठा आकर्षण. आणि बाजूक एक 6 किलोचो कोंबो. ह्यो एक कोंबो एक जत्रेचा मोठा आकर्षण होता. 6 किलोचो कोंबो लय मोठं होतो. आणि या कोंब्याचा वय होता फक्त 12 महिने. आणि या 1.5 टन रेड्याचा वय होता 3.5 वर्ष. फक्त 3.5 वर्षाचा होतो रेडो आणि एका 1.5 टन वजन होता. म्हणजे कमाल करा केवढं रेडो होतो वजनाचा तो. त्यानंतर आम्ही ह्या सर्व फिरान झाला, त्यानंतर आम्ही निघालो घरी. तर देवीचं दर्शन वगैरे झाला, सर्वच झाला. तर आम्ही मोड जत्रेचा पण व्हिडिओ माझा इलेलो चॅनलवर, तर तुम्ही जाऊन नक्की बघा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.